एकीकडे मनसे आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू असतानाच आता लक्ष वेधलंय ते पवार काका पुतण्यांच्या जवळकीने। शनिवारपासून शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा आहे। अशातच आज पुण्याच्या साखर संकुलाच्या बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते। महत्त्वाचं म्हणजे ही बैठक झाल्यानंतर वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या काही मोजक्या अधिकाऱ्यांसह काका पुतण्याची वेगळी बैठक पार पडली। साखर संकुलामध्ये तब्बल 2.5 तास काका पुतणे एकमेकांच्या शेजारी असल्याचं दिसून आलं। एकीकडे ठाकरेंच्या घरात युतीची चाहूल लागल्याची चर्चा असताना पवार काका पुतणे देखील एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत का याची चर्चा राज्याच्या राजकारणात जोर धरू लागली आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधूया। मंदार, एकंदरीतच महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या छटा आता दिसायला लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये एकीकडे कुठेतरी दोन ठाकरे बंधू जवळीकीच्या चर्चा असतानाच पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या चर्चा होत आहेत। पण यामध्ये मुद्दा असा आहे की याचे परिणाम महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अनुषंगाने कसे होऊ शकतात? आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन मोठे ब्रँड, एक पवार ब्रँड आणि एक ठाकरे ब्रँड, आजतागायत जे ब्रँड जे आहेत ते लोकांनी स्वीकारलेले आहेत। मात्र नजीकच्या काळामध्ये आपण पाहिलं की एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या आणि पवार ब्रँड जो आहे तो विभागला गेला। आणि आत्ता जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे त्यामध्ये आपण पाहतो आहोत की अजित पवार जरी महायुतीमध्ये सत्तेमध्ये असले तरी ते तेवढं स्वातंत्र्य त्यांना या सरकारमध्ये मिळतंय का हा प्रश्न आहे। दुसरीकडे ठाकरे जो ब्रँड आहे, तर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडण्याला अनेक वर्ष झालेली आहेत, जवळपास 18-20 वर्ष झालेली आहेत। मात्र शिवसेना पक्ष जो आहे तो आपली वाटचाल करत होता। मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री देखील बनले। मात्र आत्ताच्या विधानसभेला जो काही निकाल लागला नोव्हेंबर महिन्यामध्ये, त्यानंतर हे दोन्ही ब्रँड राज्याच्या राजकारणामधले अडचणीत आलेत का याची चर्चा सुरू झाली। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेची आजची जी अवस्था आहे आणि दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जी अवस्था आहे, ही अवस्था पाहता हे दोन ब्रँडच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला। आणि त्यातून मग असं घडलं की हा जर ब्रँडच कालबाह्य झाला किंवा संदर्भहीन झाला तर या ब्रँडच्या माध्यमातून ज्यांनी स्वतःचं राजकारण पुढे नेलं, मग ते अजित पवार असतील जे शरद पवारांपासून वेगळे झाले किंवा इकडे राज ठाकरे असतील जे शिवसेनेपासून वेगळे झाले, त्यांना काही अर्थ उरतो का किंवा त्यांच्या राजकारणाला काही महत्त्व उरतं का? त्यांच्या एकूण जे काही न्यूसेन्स व्हॅल्यू आहे त्याला काही महत्त्व उरतं का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले। कारण एक ब्रँड जर एक पातं जर टिकलं तर दुसरं पात्याला अर्थ आहे, एक राष्ट्रवादी जर टिकली तर दुसऱ्या राष्ट्रवादीला महत्त्व आहे, एक ठाकरे जर राजकारणामध्ये टिकून राहिले तर दुसऱ्या ठाकरेंना अर्थ आहे। हे या दोन्ही बाजूच्या नेत्यांनी किंबहुना 4 पक्ष आहेत या नेत्यांनी ओळखलंय का? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आपण करायला हवा। कारण गेल्या काही दिवसांमधली वक्तव्य, ठाकरे बंधूंमधलं वक्तव्य जे त्यांनी स्वतः केलं आणि त्याची चर्चा एका अर्थाने या दोन बंधूंनी घडवून आणली। पवारांच्या बाबतीमध्ये फरक हा आहे की पवारांनी थेट कोणतं वक्तव्य केलेलं नाही, ना शरद पवारांनी केलंय ना अजित पवारांनी केलंय। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये हे दोन्ही पवार जे एकत्र येत आहेत त्यातून चर्चा मात्र होत आहेत आणि या चर्चा व्हाव्यात अशी या पवारांची इच्छा आहे का, किंबहुना पवारच या चर्चा घडवून आणतायत का, असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो। कारण सातत्याने अजित पवार शरद पवारांसोबतच्या बैठकांना उपस्थित राहत आहेत आणि काकांमुळे आपण आहोत, काकांचे उपकार आहेत अशी याची वक्तव्य देखील करतायत। त्यामुळे आपण टिकायला हवं असेल तर दुसरी बाजू देखील टिकायला हवी, याचं चातुर्य या दोन्ही बाजूंना आहे। मग ठाकरेंना पण आहे पवारांना पण आहे। आणि आज जी अवस्था आहे या 4ही पक्षांची मिळून भारतीय जनता पक्षाचं जे एक तगडं आव्हान आहे, या आव्हानाला सामोरं जाताना आपण जर टिकायचं असेल तर आपली दुसरी बाजू देखील टिकायला हवी, हे या नेत्यांनी ओळखलंय का पूर्वी? नक्कीच मंदार, त्यामुळे राजकीय पटलावरती कुठेतरी या सगळ्या चर्चा होत असताना कौटुंबिक वीण पुन्हा एकदा कुठेतरी जी उसवलेली आहे ती जुळवत अशा पद्धतीने नवी समीकरणं बनतात का, याबद्दल नक्की उत्सुकता असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।
आणि या क्षणी आपल्यासोबत आहेत अमोल मिटकरी, राष्ट्रवादीचे आमदार. आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूया. अमोलजी, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत. आज शरद पवार आणि अजित पवार हे बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले आणि त्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण येते आणि कुठेतरी दोन महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या ब्रँड्स म्हणजे ठाकरे बंधू आणि त्याचबरोबर पवार परिवार सुद्धा राजकीय पटलावर पण एकत्र येणार का, अशी चर्चा होती. आपली प्रतिक्रिया याबद्दल? बघा, चर्चेला उधाण आणण्यासारखं काही असेल असं मला वाटत नाही. कारण सांगतो की ही या आठवड्यातली जवळपास तिसरी भेट आहे. पण भेटीची कारणं वसंतदादा सहकारी साखर आपल्या शुगर इन्स्टिट्यूट संदर्भात पुण्यात झालेली बैठक, त्यामध्ये आदरणीय पवार साहेब, आदरणीय दादा दोघेही त्या याचे सदस्य आहेत. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात झालेली बैठक, त्यामध्ये सुद्धा दोन्हीही सन्माननीय सदस्य आहेत. आणि आज पुण्यातील साखर संकुलातील बैठक आणि त्यातही दोन्ही सदस्य आहेत. त्याच्यामुळं बैठकीच्या अनुषंगानं आदरणीय पवार साहेब सिनियर नेते आहेत, दादा ज्येष्ठ नेते आहेत पक्षाचे आज, त्यामुळं तिथं त्यांची भेट होणं आणि ते स्वाभाविक आहे. हा विषय राजकीय पटलाच्या वेगळा विषय आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या चर्चेला काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. दोघंही सिनियर आहेत, त्या त्या क्षेत्रातली मोठी नावं आहेत, त्यामुळे त्यांचं येणं आणि शेवटी राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे ह्या पार्ट वेगळा, त्यांचा काही साखर संघ, क्रीडा संकुल असेल किंवा आणखी तुमचं रयत शिक्षण संस्था, अशा विषयाशी त्यांचा संबंध येत नाही. ते राजकीय त्यांची वेगळी बैठक आहे. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये सातत्यानं ह्या रयत शिक्षण संस्था, वसंतदादा हे सातत्यानं आता वळसे पाटील साहेब पण होते ना मागच्या पुण्याच्या बैठकीला, त्यामुळे अन्वयार्थ काही घ्यावा असं मला वाटत नाही. राजकीय नांदी किंवा चर्चांना उधाण आणण्याची काहीच आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. धन्यवाद अमोलजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत आता अंकुश काकडे, जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते आहेत. अंकुशजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. खरं तर वारंवार असं सांगितलं जात आहे की विविध विषयांच्या अनुषंगाने बैठका होत आहेत किंवा भेटी होत आहेत, पण कारण काहीही असलं तरी अगदी पूर्णपणे जो संवाद कुठेतरी थांबलेला होता अजित पवार आणि शरद पवार, तो यांच्या दरम्यानचा संवाद गेल्या काही दिवसामध्ये वाढताना दिसतोय, पुन्हा जुळून येताना दिसतोय. आपली प्रतिक्रिया याबद्दल? नाही, आपण म्हणाला तसं पवार साहेब आणि अजित दादा हे गेली अनेक वर्ष अनेक संस्थांमध्ये एकत्रपणे काम करतात. मग ते रयत शिक्षण संस्था असेल, साखर संघ असेल, बारामतीचं विद्या प्रतिष्ठान असेल किंवा इतरही अनेक संस्था अशा आहेत की ज्या ठिकाणी गेली वर्षानुवर्षे हे दोघंही एकत्रितपणे काम करत आहेत. त्याच्यामुळे या संस्थांचा आणि राजकारणाचा काडी मात्र संबंध नाही. या संस्थांमध्ये इतर पक्षांचे देखील अनेक कार्यकर्ते, नेते कार्यरत आहेत. त्यामुळे या संस्था राजकारणाच्या पलीकडे काम करणाऱ्या संस्था आहेत, विधायक काम करणाऱ्या संस्था आहेत. त्याच्यामुळे या बैठकांच्या निमित्ताने ते एकत्र येतात आणि ह्या बैठका जी आता काल आपण आजची जी बैठक म्हणता, ही आजची बैठक ही पूर्वनियोजित बैठक आहे किंवा रयतची मध्यंतरी परवा झालेली बैठक ही देखील पूर्वनियोजित बैठक आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची चर्चा ही गेल्या 3-4 दिवसापूर्वी सुरू झालेली आहे. त्यामुळे त्या चर्चेचा आणि दादा आणि पवार साहेब एकत्र व्यासपीठावरती किंवा बैठकांना एकत्र येत आहेत त्याचा संबंध लावणं हे अतिशय चुकीचं ठरेल. आणि सहकारामध्ये अनेक काँग्रेसचे सुद्धा आहेत, भाजपचे सुद्धा आहेत, शिवसेनेचे, उभाटाचे पण आहेत, शिंदेचे काही मला कल्पना नाही सहकारामध्ये कोण आहेत, पण सगळेजण एकत्र काम करतात. त्यामुळे त्या कामाच्या निमित्ताने, बैठकीच्या निमित्ताने जर एकत्र आलं तर ते कुठेतरी राजकीय ध्रुवीकरण होतंय असं समजण्याचं कारण नाही. प्रत्येकाच्या राजकीय भूमिका या वेगळ्या आहेत. ठीक आहे, काळ त्याच्या संदर्भामध्ये काय असेल ते ठरवेल, पण आज मात्र याला आपण ठाकरे बंधूंच्या चर्चा त्याचा संबंध जोडणं हे योग्य होणार नाही. नक्कीच, म्हणजे राजकीय पटलावरती याबद्दल चर्चा करण्यासारखं काही नाही असं आपण म्हणताय. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर अशा पद्धतीने आता एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन कौटुंबिक ब्रँड्स पुन्हा एकदा एकत्र येणार का, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान याच मुद्द्यावरनं, म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र बैठकीच्या मुद्द्यावरनं अनिल देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. आपल्यासोबत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहे.
सर, माधव भंडारे यांनी 26/11ला घेऊन जे वक्तव्य केलं आणि त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन सरकारला दोषी ठरवलं आहे. कशा प्रकारे बघता तुम्ही या वक्तव्याकडे? मी पण जे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहे माधवजी भंडारी यांचं वक्तव्य मी पण ऐकलं. त्यांनी एका पुस्तक विमोचनाच्या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की 26/11च्या जो हल्ला झाला होता मुंबईवर, त्याला जबाबदार आमच्या पक्षाचं आणि काँग्रेस पक्षाचं नाव त्यांनी घेतलं. असं आहे की माधवजी भंडारी हे भारतीय जनता पार्टीचे सिनियर प्रवक्ते आहेत, ज्ञानी आहेत, आणि अशा ज्ञानी माणसांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, मला वाटते बहुतेक भारतीय जनता पार्टीने त्यांना आतापर्यंत विधान परिषदेची उमेदवारी दिली नसावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.